एक मिनिट सर क्यों आवाजच बसला तुमचा अर्डून तरडून तिकडून समोर आहे ना. पैसेच घेऊन गेले का? रातपासून दुखण्यातच रातपासून पाया पैसे होते का? ते सगळे त्याच्यात हाँ 1 ते 4 का 1 ते 8 लागलंय का? हा वडताने झालं होतं ते. त्यांनी तर सर हजारे कोण आहे हजारे पगार जास्त केलं सर. सगळ्यांचं काढलं की तुमच्या एकट्याच काढलं? एकटीच केलं. गुंड्यासारखं केलं. करताय काम 40 वर्ष झालं. त्याच जागेवर त्याच जागेवर आपलं सिम कार्ड कोणतं एअरटेल आहे का जिओला नेटवर्क नाही का इथं? त्याच्यानंतर आपण आता असेच काही जिथे एक रोड आपण आहे ना पावसाळ्यात आपल्या नाले साफ करणं आवश्यक असतं. हे काम होते नगरपालिका ते आव्हान बी केलं. त्यांचा विषय इंडिव्हिज्युअल झाला. पडेल ती भीत. सर ते अतिक्रमण नव्हतं सर. अतिक्रमण म्हणजे असं अतिक्रमण फक्त अतिक्रमण काहीच नव्हतं. हा तुम्ही त्या ठिकाणी भाजीपाला विक्रीला बसले. काय माहिती ते? सारखंच पैसे आहे नगरपालिकेवर. म्हणजे आता काय टाकताय फक्त भाजीपाला ओतून तुम्ही ट्रॅक्टरमध्ये टाकताय. हॅरॅसमेंट करणं हे चुकीचं होतं. आम्हाला बी तुमचं वाईट नाही, अतिक्रमण करणं चुकीचं आहे. त्यामध्ये काही दुमत नाही. त्याच्यामध्ये काय पण हे जे ज्या पद्धतीने उचललं गेलं ते चुकीचं आहे. नाही, भाऊ, काय झालं माहिती का? माणूस- करंटला काय झालं माहिती का? तुम्हाला एक सांगतो. त्या तिथे एकट्या बसल्या होत्या. आम्ही जोपर्यंत तिथे होतो का तोपर्यंत काहीच झालं नाही. जेवायला गेलो त्यावेळेस हा होता, मी होतो, हा एक होता, आणखी हा एक होता. आम्ही चौघ असतो तिथे. विषय काय झाला की आम्ही चौघ जेव्हापर्यंत असतो ते आले की आम्ही समजा हटवतो. त्यात काय विषय नाही. ते जसं बोलले का की आम्ही त्यांचं ऐकतो आणि हटवतो. पण विषय आज त्या दिवशी कसा झाला की आम्ही चौघ पण जेव्हा गेलो जेवायला जसंच गेलो तसंच त्यांची एंट्री होणं काय आणि तिथं आल्यानंतर त्यांनी फ्रंटला ह्यांना बाजूला बी सर बरं ठीक आहे टाकायचं टाका काय हरकत नाही. पण ह्यांना जर काय झालं असतं तिथं तर मग काय करायचं? BP शुगर बरं ठीक आहे ते बी जाऊ द्या. त्याच्यानंतर कालचा जी गल्ला होता त्यांचा कालचा आंबे ऐकले होते त्यांनी एक दिवस खाली आमचा तेच विषय चालला होता. काल कमाई चांगली झाली असा तसा विषय झाला आणि त्यांनी काय केलं मग ते पूर्ण जी गल्ला होता ते पूर्ण गल्ला त्यांनी काय केलं असं जमा केला आणि तिथं खाली पोत्याखाली ठेवला. त्यांची तर मग फक्त ते पैसे घेण्यासाठी होतं. या लोकांना काय वाटलं जी भाजी टाकायला ती वाचविण्यासाठी काही त्याचं तर नुकसान त्यांनी केलंच केलं. आणि हे कर्मचारी आहेत तर बाकी काही आहे हॅलो. whatever. जे माणूस तिथं जे काल त्या आजींचा विषय झाला ते भाजीपाला तुम्ही गाड्या टाकल्या त्या लोकांनी त्याच्यामध्ये ते ट्रॅक्टर कसं उभा असं त्याच्यामध्ये त्यांचा गल्ल्याचे पैसे काहीतरी आहेत त्याच्यामध्ये ते बघा त्याच्यामध्ये. व्हिडिओ शूटिंग सहित त्याच्यामध्ये तुम्ही आता ज्यावेळेस बघताल ते गल्ला आहे का नाही त्या गल्ल्याचं बघताना तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढायला ठेवा तिथं तुम्ही माणूस वर चालल्यानंतर पूर्ण ते सगळं तुमचं पूर्ण कारवाई होईपर्यंत ते शूटिंग चालू असायला पाहिजे आणि मला ते टाका ते शूटिंग. हा ते गल्ला जे असेल तसा तसा त्या बाईकडे तुम्हाला ते सुपूर्द करून टाका. त्यात कोण कोण कर्मचारी होते ते त्या सगळ्यांना नोटीस आजच्या आज काढला पाहिजे आणि तिथं लगेच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे बघ. हा
आणि वर चढल्यानंतर ज्यावेळेस पैसे जेव्हा काढायला एक जण गेला का आमचं त्याला तिथलंच पुण्यात होतं. तर त्याला बी गाड्या सहित घ्या रे म्हणले गाडी सहित मी आमचं काय म्हणणं आहे माहिती का, आम्ही तुमचं आता इथं भेटायला आलो ना, आम्ही अतिक्रमण असतं नुसतं तुमचं काढलं असतं तर आम्ही आलो नसतो. आम्ही बी बरोबर आहे हा, का? बरोबर. बरं, तुम्ही जे आता बाजू मांडली का की तुम्ही 14 जण असताना तिथं काय नाही झालं, तुम्ही असते की तुम्ही बाजूला जायची घेऊन. जायचं हो. आता इथे यायचे ह्यांना त्यांना काय माहिती हे नाही तिथं आले की यांना असते जागे होते तू बाजूला गेली बी असते ना. ते बघा. बघितलं म्हणून आधी मी काय बोलतोय म्हणून तुमच्या एवढी मागे म्हणजे एवढी वडावडी केली ना जसं एखादा आपण रोड नको हे आपण याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, म्हणजे अतिक्रमण आहे तो भाग वेगळा, प्रशासनाचं काम आहे अतिक्रमण काढणं, त्याच्या बाजूने सगळे उभे राहतील, परंतु ज्या पद्धतीने केल्या जातात त्या आजीचं घर बघा ना घर तेच घर आहे तेच 4 मुली तर बघा, एक मुलगा मुक आहे, सगळं तीच करते ती, पूर्ण एकटीच करते ती. हवं काय घर आता पाऊस पडला तर राहतो का नाही त्याची चिंता आहे मला. हे बघा तुम्ही एवढंच घर राहिलेलं आहे का? आता पाऊस आला कसं करायचं एवढीच जागा आहे ती, समजा ती बी तिच्या नावावर नाही. इथून अख्खं पाणी जेवढी अतिक्रम आहे या जागेवर बी आता सर त्यांचं काही असेल ते दुसरं पर्सनली काही असेल, कालच्या घटनेबद्दलच आम्ही तुम्हाला आधार देण्यासाठी आलेलो. मी सकाळी आम्हाला वारंवार सकाळी ते तुमचा असतात. व्हिडिओ समोर आला, सकाळी तुमचा व्हिडिओ समोर आला, तर ते बघितल्यानंतर माझं मन कालवलं, असं पोटात कालवलं. अतिक्रमण केलंय तर पावते रोज पाठवतो ना सर. पावती तुमच्याकडून पावती घेताय का नगरपालिका? दहाची पावती भेटत होती. मग अतिक्रमण कसं होतं? पावसाळ्यात तुम्ही नाल्या काढणं आपल्याला नाल्या काढताना आपल्याला 11 रोड येतात, नाल्या पावसाळ्यात तुम्ही काढतात. नाही आम्हाला राग एका गोष्टीचा आला, अतिक्रमण काढणं ठीक आहे, पण आमच्या 5च दुकानी का, बाकी इतर मार्केट मधलं कुठलंच काही नाही. हे पूर्णच अतिक्रम मध्ये सर एक विचार केला आता 20 वर्ष झाले ते पार्श्वभूमीपासून साहजिक होतं ना की काहीतरी कोणीतरी हे केलं आणि आपण आता हो ते बघितलं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिथं आले म्हणजे नाही नाही असं आम्ही बोललो नाही. 5 जनावर मार्केट जी मेन आहे का तिथं 5 जनावर आपल्या चार लागले. काय काय विकलं होतं का काय कांदेवाला हे हे जे होते होते, आंबे माझे टाकले, यांचा भाजीपाला सगळा भरून टाकला, माझे 2 गाडी टाकले ट्रॅक्टर मध्ये. माझं ऋषिकेश येतो, माझे 2-15 माल बी आणा म्हणलं तर बेंदण्यामध्ये टाकलं. सांगा बरं मला. त्यांच्यावर जी काही जी कारवाई झाली त्याचं पोलीस समर्थन केलं. त्यांना पालिकेच्या प्रशासनाचे पदाधिकारी नाही आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही याला सगळं त्याच्यामध्ये- हा सर ऐका ना मी लगेच सिटीला गेलो पोलीस स्टेशनला. त्यांचे साहेब काय म्हणले स्वतः पोलीस स्टेशन मध्ये म्हणले तू का कलेक्टर आहे का म्हणले का नेता आहे आईचं असं दुखायलंय डायरेक्ट त्यांचं पोलीस मला म्हणलं. वाटत नाही. हा आदेश दिला मुख्याधिकारी नाही दिला नाही त्यांनी. मुख्याधिकाऱ्याशिवाय होणार नाही, होतही नाही. यांना नोटीस पण जायला पाहिजे. पक्क नसलं तरी काय म्हणतायत की मी आज बसत नाही. 20 वर्षापासून अतिक्रम काढायला पोलीस परिषद येते ना का? फोटो आहेत ना माझ्याकडे जुने ते त्यांचे. नगरपालिकेचे अधिकारी आहेत ते, नगरपालिकेला जर तुम्ही अडथळा असाल तर पोलीस येतात, तसं पोलीस येतात. आता तुम्ही तिथे त्या ठिकाणी बसलेले लोक तुम्ही विरोध करत नसेल किंवा करीत नसेल मी जेव्हा काढतो तेव्हा. नाही सर आलं की आम्ही नाही नाही ते बाजूला काढवेळेस सांगत आम्हाला पण आले की बाजूला काढायचं जास्त त्रास झाला की ह्या लेवलवर गेलं. नाही कधीच नाही. त्यावेळेस पोरं नव्हती तिथं. त्यावेळेस आम्ही आम्ही आले होते. आणि मग ते त्यांना म्हटलं होतं ना काही असं काय ते झालं आता तिथं माझं आहे ना. नाही नाही डायरेक्ट ऍक्शन घेतली त्यांनी डायरेक्ट ऍक्शन घेतली संविधान थोडक्यात काय केलं माहिती डायरेक्ट भैया ऍक्शन घेतली एकदम सुपारी कशी देतात तशी ऍक्शन घेतली. जे रेग्युलर होते का ते नव्हते, दुसरेच होते. दुसरे होते समजे. रेग्युलरचे असते. आल्यापासून व्हिडिओ आहे
डायरेक्ट ऍक्शन घेतलेली डायरेक्ट. डायरेक्ट त्यांनी म्हणजे ऍक्शन आणि त्याच्यात आईला काय झालं असतं तर काय करायचं. आणि आम्हाला राग कोण्या गोष्टीचा आला की त्यांनी एकदम काय म्हणून सफाई काम करायचं ठीक आहे, शिकलेले किंवा काही करणारे असे नसते, त्यांना काय जे काम सांगितलं ते काम करायला लोक असतात. त्याच्यामध्ये त्यांच्या एवढं त्यांना गांभीर्य नसतं याचे परिणाम काय होतील, याचे परिणाम काय होतील हे त्यांना सुद्धा गांभीर्य नसते या लोकांना. किंवा त्या लेवलचं कोणी शिकलेलं असतं, अधिकारी असतात, त्याच्यामध्ये होते ना सर व्हिडिओ बघा कोणीच नाही सर अधिकारी आहेत. मुन्ना होता मुन्ना भैया गायकवाड आहे ना याच्यात. मुन्ना गायकवाड कोण आहे? कोण आहे स्वतःला नगर कर्मचारी आहे. हा अरे शिकले पुन्हा दुसरे हजार आहे काय नाही त्याच्यात. पगार आहे पुन्हा तुम्ही सर देणारा जो कोणी आहे पगार बी आहे ना मध्ये. वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणाले न शिकणारे माणसं काही आहेत ना ऑलरेडी सर. सक्तीच्या रजेवर आहेत. ते असतील ते काय माहिती नाही. लाईव्ह आहेत ना ऐका ना, पगार ते तर असे आयला घरीच होते. पगार आहे तिथं उपस्थित व्हिडिओमध्ये दिसते मला. पण ते त्यांना आम्ही ऑलरेडी सक्तीच्या रजेवर पाठवलेलं. ती आली कसं काय सर तिथं? ही गलती आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 100% त्यांच्यावरच नाही. यांनी ज्यांनी चुकीचं केलं की वागलं त्यांनी तर केलेच, पण ते भाजीपाला टाकण्याचं कुठंच आणून देत नाही त्याला कोणी समर्थन नाही. एक तुम्ही सफाई कर्मचारी म्हणजे ती बी गरीब लोक, हा, त्यांना आदेश आलेला, ज्या व्यक्तीने यांना आदेश दिलेला तो निलंबित झाला तो. येस सर. ही आदेश देणारी फक्त अतिक्रमण काढा हा आदेश दिला. त्याच्यामध्ये कोणाला harass करा किंवा त्याच्यामध्ये नाही नाही अतिक्रम नाही सर ते. शेवटी जिम्मेदार अधिकारी हा तो. हे मी अतिक्रम नाहीच म्हणू शकतो. अतिक्रमण त्याला अतिक्रम आपण मानूच शकतो नाही सर. आणि ज्यावेळेस ते अतिक्रमण करीत होते हे आदेश कुणी दिला त्याच्यावर कारवाई करून टाका ना. ते कुणाला दिसलं नाही मग आमच्या दुकानी काय दादा. आमच्याच दुकानीवर सर केलाय हो. ते आदेश कुणी दिला त्याला कारवाई करून direct. आज 3 दिवस झाले आम्ही दुकान बंद सर. आम्हाला खायला भाकर नाही घरी. बरोबर आहे. पण आपण बरेच काय त्याचा अर्थ काय, त्यांचं आपण समर्थन करतो असं होत नाही. पण नाही, आपण बोलायला चर्चा करतो. नाही बरोबर हा चर्चाच आहे पण नाही. नाही ते हे वेळेस केलं ह्याच्या आधी कधीच नाही केलं असं. नाही, हे काय व्हायचं, हे म्हणायचे आले की हे पोरं काय काय उचलून बाजूला घ्यायचे. आज नाही त्याच्या आधी काय नाही आता पैसे दिलेले समोरच्या कोणतरी आजच झाली कारवाई हे कुणीतरी पैसे देऊन काम पैसे देऊन काम केलेले. अतिक्रमण काढणं हा अधिकार आहे. थांबा, थांबा, थांबा. एकच त्याच्या बाबतीत सगळे आहे. ऐका ना, त्याच्या विरोधात आहेत. आणि सगळं दीडशे राज्यासमोर ह्या गोष्टी बरं, आम्ही याच याच गोष्टीवर चिडलेलो. पण एक लक्षात ठेवा, दुसरी गोष्ट काय तुम्ही म्हणणं आहे, ऐका, मांडून द्या. दुसरी गोष्ट बी ऐकून घ्या सगळे सगळे ऐकून घ्या. हे बघा 3 लाख लोकसंख्या असताना आपलं शहर आहे. बीड शहरामध्ये अतिक्रमणाच्या बाबतीत तुमची आमची सगळ्यांची अडचण आहे खूप. हा बरोबर हा. मी काय नगरसेवक म्हणून असं बोलत आहे नाही नाही आता सर तुमच्या तुला माहिती सगळं माहित आहे ना समजच. आजची जी हेळसांड झाली सगळ्या अंगाला असं काटा आला बरोबर आणि कशी भरपाई किंवा काय व्हायला का तुमचं मुद्दा बरोबर किंवा ह्यांचंच कमवून हा. बाकीचे जे कमवून नाही सगळ्याच काढलं पाहिजे बरोबर. हा, पद्धत बरोबर. पण आपल्याला कुठतरी पॉझिटिव्ह विचार करून ह्या गोष्टी बाबतीत काही करायला पाहिजे आणि आजी सारखे जे आहेत म्हातारा माणसं त्यांना कुठतरी आपल्याला जागा एक स्पेशल काहीतरी जागा काहीतरी करायला हा पाहिजे. येस आमची यांच्या उपाध्यक्षाच्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न करतो की ह्या म्हातारा माणसांना कधी कोणी हटवणार बी नाही आणि त्यांना कायमस्वरूपी जागा देता घ्यायची दृष्टिकोन आम्ही विजय पंडित साहेब आता घडवून द्यावू शकतो की असे म्हातारा माणसं त्यांचे आधार कार्ड घेऊन त्यांना तेच बसणार त्यांच्या जागांचे पोरगे बी नाही बसणार. वयस्कर माणसासाठी एक जागा काही सेपरेट करतात नाही का त्या दिवशी सोप पावलं आम्ही उचलायला लागलो. परंतु अतिक्रमणाचं समर्थन मी किंवा हे किंवा कुणीच करू नये नाही, एवढीच माझी विनंती आहे. आम्ही- आधीच्या हेळ सांडायची जी आहे त्याच्यावर नक्कीच आम्ही कायदेशीर कारवाई इथे करण्याचा प्रयत्न आलो करू. कारण की एकच गोष्ट आहे, एखाद्या महिलेला तिचं अतिक्रमण केले मान्य पण तिला हॅरॅस करण्यासाठी हा, इथं चुकीचं ना, 100% चुकीचं. त्याच्यामध्ये काय विषय नाही. घरी भेटायला किंवा कालपासून जे विनंती करतो आम्हाला सुद्धा कुठेतरी लक्षात आलं की चुकी झाले. अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. काढलंय आणि आम्ही यांच्याकडेच काम चक्र मारतो. हो सर एक गोष्ट सांगू का समजत म्हणजे छोटी बरं का ते केलं कुणी मेन ह्याला धरण तुम्ही पैसे देऊन काम केलेले सर ते पैसे देऊन कुणी चुकीचं वागलं असं त्याच्यावर कारवाई ते आम्हाला समजायला माहिती आहे ना सर तुम्हालाही माहिती आहे ना माहिती ना आम्हाला माहिती कोण आहे ते व्यक्ती फक्त नाव घेऊ शकते नाही फक्त नाव घेऊ शकते नाही त्या व्यक्तीच्या इथं सध्याचं जाऊ द्या ना, जगाला कशाला लपून ठेवायला? सगळ्याला माहिती आहे ना समजायला माहिती आहे ना ते नाही, 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 नाव लपून नका. समजायला माहिती आहे ते कोण आहे म्हणून स्पष्ट बोलायचं. कोणाला पाहिजे कोणाच्या बापाला काय, पाहिजे. काय, असं म्हातारी वाद, आग लोक म्हणल्यावर काय? नाही ना ताकद नाही ना पोहोचत सर मी सांगतो तुमची इथं समजे व्हिडिओ मध्ये सांगतो ताकद कुणाची बीड जिल्ह्यामध्ये पोहोचत नाही त्या माणसापाशी ऐका ना, मी काय सांगतो, तेवढं मी सांगतो तुम्हाला एकच मिनिट. एक गोष्ट आहे या म्हणजे एखाद्या महिलेवरती असं कोणी करत असल्यावर त्या गोष्टीचं कोणी समर्थन करणारच नाही.
त्याचं करणं आहे. फक्त ज्या लोकांनी हा सगळ्यात पहिला आदेश काढला, ज्या लोकांनी त्या म्हणजे ज्या अधिकाऱ्याने त्या कर्मचाऱ्यांना तिथं पाठवलं, त्याच्यावरती सगळ्यात पहिली कारवाई. त्याचसोबत त्या कर्मचाऱ्यांवरती पण ती कारवाई झाली Yes, पाहिजे. sir. धन्यवाद. जी deserve करतात. झालंच पाहिजे. झालीच पाहिजे. आमचं माध्यमाची ते समोर येईल. त्याच्यावर कारवाई झाली तर ते समोर येईल. 2 मिनिटं बोलू द्या. भाजीपाला होता, खूप मोठं वजनाचं काम नव्हतं ते तोडून टाकायला, उचलून फेकायला. किंवा त्या महिलेने, आता कसं असतं, त्या महिलेला लय करोडपती पैशावाली महिला नाही आहे. तिला प्रत्येक रुपयाची व्हॅल्यू आहे. तिच्या 1 रुपया एक जोडीची किंमत तिला माहिती आहे, बरोबर की नाही? मग ती उचलत असताना ती थोडा विरोध करणारच ना. त्याच्या बदल्यामध्ये जर तुम्ही तिचं सगळंच काही उचलताय, तिचे पैसे पण घेऊ दिले नाही, तिचा जेवणाचा डब्बा घेऊ दिला नाही, या गोष्टीचं समर्थन नाही होऊ शकत. कोणीच करत नाही, कोणी कोणी करणारही नाही. करणार नाही. मग तुमचे ते आपले आमदार साहेब पंडित असू देत किंवा तुम्ही नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, तुम्ही नगरसेवक, कोणीही करणार नाही. नाही करणार. दुसरी गोष्ट, अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचं बी समर्थन कोणी करणार करणार नाही. तो अधिकारही कोणाला नाही. अतिक्रमणाच्या ऐवजी तुम्ही नगरपालिकेला व्यवसाय करण्यासाठी जागा मागा, तो तुमचा अधिकार आहे. बरोबर. तुम्ही त्यांना सांगा की आम्ही 20 वर्षापासून इथं आहोत, रास्त. आम्हाला काहीतरी पर्याय उपलब्ध करून द्या, आम्हाला व्यवसाय करा. ही मागणी सगळी बरोबर आहे तुमची. बरोबर आहे. पण ज्या पद्धतीमध्ये आता कसं असतं, संवेदनशील मन करणाऱ्याचं नसलं तरी महाराष्ट्राचं, आजी तुमच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र आहे. त्यावेळेस तुमचे व्हिडिओ महाराष्ट्र आणि त्या सर, त्यांची दिवसापासून गोळ्या आवाजच आम्ही बंद झाला. कुठून आणले? काय सांगा तुम्हाला? कचऱ्या कुंडीतून पैसे नव्हते सर. त्यातून गोळ्या घेऊन आलो आम्ही. ना मुख्याधिकारी आहेत का? चला इथं. त्यांना थांबायला सांगा. मी आलोय म्हणून गायब होत असते. करणार आहे का आता दुसरं आहे ते. ऐका ना, अजून अशा परत होणार ना. आता तुम्ही नगर परिषदले मेन आहे का भाई, मी सांगतो ना तुम्ही शॉर्ट. तुम्ही नगर परिषदचे माणसं, तुम्हाला म्हणजे तुम्ही येऊ नका मध्ये, त्या म्हातारीला मी उठवतो, तुम्ही मध्ये इंटरेस्टच घेऊ नका. जर सामान सापडलं तुम्ही आपलं जागेवर काय नाही झालं डायरेक्ट घेऊन आम्ही हा, मग हे विचार करून केल्यासारखे होते. उपनगराध्यक्ष स्वतः म्हणतात ना, नाव कोणी सांगा. ए परसू सांग, तुला जर घातला जरी लागला जर तुझ्या मुख्याधिकाऱ्याने आधी हे दिलं असेल, एका साईडला या सगळे आणि त्यांना हो ना, कुणा कुणाला त्रास देतो, एकदा होईल ना तुमचं काहीतरी चांगलं. अजून एक आहे, मी विनंती करेन, गोष्टी समजून घ्या. कोणाचं नाव घ्यायचंय मला त्याच्याशी काही घेणं देणं. मी तुम्हाला एक सिंपल सांगेल, जर अतिक्रमण तुम्ही काढताय तर या शहरामध्ये होत असलेल्या त्या प्रत्येक अतिक्रमणावरती तीच कारवाई झाली पाहिजे. सगळ्यात पहिलं तर ते नीटवाला जो कुलकर्णी आहे त्याचं अतिक्रमण करून कोणाला हे जे गरीबाचा प्रॉब्लेम काय आहे की आमच्यावरच का हा राईट. सगळ्यात हे फक्त सांगण्यावर केलं नगर परिषद. माणसाचं कसं असतं की त्याचं का केलं नाही, माझं केलं. त्याच्यावरती 100% जर तुम्ही अतिक्रमणावरती कारवाई करताय तर 100% शहरामध्ये केलेला, मग तो दांडगा असू दे किंवा छोटा असू दे, त्या प्रत्येकावरती कारवाई करा. आणि हेच रास्त असणार अतिक्रमण. आणि तुम्ही पण अतिक्रमण करायच्या ऐवजी तुम्ही नगरपालिकेकडे व्यवसाय करण्यासाठी जागेची मागणी करा, त्याच्यासाठी लढा द्या. पण अतिक्रमण असू द्या. मी काय म्हटलं, मी सगळ्यात पहिलं काय म्हणलं की एकावरती किंवा पार्शियली कारवाई करू नका, कारवाई करताना सगळ्यावरती करा. बरोबर. मग आता तो उपनगराध्यक्ष साहेबांसमोर सांगितलं तर ते अतिक्रमण, तुम्ही अतिक्रमण केलं त्याचंही समर्थन होऊ शकत, बरोबर की नाही? पण तुम्ही त्या बदल्यामध्ये नगरपालिकेकडे व्यवसाय करण्यासाठी एक संकुल उभं करा किंवा आम्हाला व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या म्हणून तुम्ही हे करू शकता, निवेदन देऊ शकता आणि त्याचा पाठपुरावाही करू शकता. तिथं सर आम्ही एक रेश मागितली होती. मी तुमच्या मार्फत हे बघा, रस्त्यावरती अतिक्रमण तेव्हाच होतं जेव्हा जागा उपलब्ध नसते व्यवसाय करण्यासाठी. वारंवार प्रश्न करत असताना मी पण आता सेटअप झालेलं असतं ना बऱ्याच वर्षापासून. बिल्डिंग कुठे होती कुठून माहिती. तिथं काय होतं, खर्च भरपूर होतो. तिथं पाण्यापासून तर बसण्यापर्यंत आणि बसण्यापासून ते पार्किंग सोबत. आणि सामान्य व्यक्ती एवढं देऊ शकत नव्हता पैसे. त्याची मागणी करा. ती आम्हाला मोफत आहे. केंद्र ना. केंद्रीय तर सर ज्या वेळेस होते काय तर जिल्हाधिकाऱ्यांचा विषय होता. तो विषय होता नगरपालिका काउन्सिलचा. त्यांना अधिकार आहे, कोणाकडून टॅक्स घ्यायचा, कोणाला माफ करायचं, कमी करायचं, जास्त करायचं, अधिकार नगरपालिकेचा. त्याच्यामुळे
त्याच्यामुळे ते जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं असं तुम्हाला त्यावेळेस मी नव्हतं बैठकीला पण ती म्हणजे तुम्हाला जागा मिळाली असेल ना, सुरक्षित जागा होती पार्किंगची सोय होती, सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे तुम्हाला अडथळा होत नव्हता, योग्य ठिकाण होतं ना, तुम्हाला कशामुळे नाही गेलं मला अजून थोडं सुचलं नाही. अजून पण बघा तुम्ही, तुम्हाला वाटतं असेल की ही जागा सुरक्षित आहे, या ठिकाणी आपला व्यवसाय करण्यासाठी योग्य जागा आपण त्यासाठी 100% तुमच्या पण नादाने सांगितलं बरं होईल ना. म्हणून सर हा. तुमच्या समोर सांगितलंय साहेबांनी, त्यामुळे तो प्रश्न तर मिटलेला. फक्त ते कोण आहे मेन आले कसे मारले कसं ते त्यांना हे त्या- करावं. म्हणजे त्या जे कर्मचारी त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे, ऑलरेडी दिलेलं आहे म्हणतात. तरी नाही दिलेलं, काहीच दिलेलं नाही. विचारलं. इथून आदेश येतो कसं आहे, म्हणजे उपवाचा आदेश दिला नाही ना, डायरेक्ट येऊन हमला केला नाही हो. कसं काय उडी देत, कुणाच्या म्हणण्यावर उडी देतं? आणि आता पण तिथं आता आम्ही तिकडून आमची अतिक्रमण आता येतं. कमी करून 7 सर्व जमाला यायला पाहिजे ना. आता सुद्धा होते सर. दोन गोष्टी एकत्र बोलणार. दोन मिनिटं. अतिक्रमण उठवायला सांगितलं, ठिकाणी सांगितलं किंवा नगरपालिकेने सांगितलं, हा विषय आहे. आमची harassment झाली, हा विषय आहे. आपण अतिक्रमण काढायला त्यांनी सांगितलं, त्याच्यावर कारवाईची मागणी करणार. नाही, पण आपली नाही. मागणी चुकीची होती. नाही नाही बिलकुल तुम्ही तुमची मागणी काय असेल ते फक्त की तुम्ही यांच्यामध्ये हा, झाली ते. यांचं जे नुकसान नुकसान झालं. झालंय त्याची भरपाई देणे ही मागणी असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का की त्यामध्ये बरोबर आहे अतिक्रमण ज्यावेळेस होतं त्यावेळेस बरोबर समान रोडनीच होता ना. मला वाटतं पण तुम्ही नव्हता अजून ते. ठीक आहे, तरी आपण ते क्रॉस चेक करू कसं काय झालं. हा तेवढं check हा, करायचं. ते check करायचं असतं. मग तुम्हाला मेन कळण काय कारण आहे त्याच्यामध्ये कोण आहे मेन, ते बाकीची अपेक्षा नाहीये. ठीक आहे, तरी असं सगळ्या समोर सांगायचं एवढं नाही नाही तर कुणी समजायला माहिती आहे, पण कुणी सांगू शकतं ना. त्यांना एकत्रित जाऊन भेट पुन्हा गायकवाड सांगा ना. हा पुन्हा गायकवाड समजायला माहिती, समजा माहिती आहे ना, पुन्हा गायकवाड सांगा. समजा माहिती आहे यांना. कुठे आहे ते? एक आहे ते नगरपालिका सर कौटनकर सर पिशवी 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 कागद कागद घ्यायचं द्यायला पाठवून द्या तुम्ही. ते देऊ का? त्या वरतूनच द्यायचं. इकडे इकडे हा. पुस्तक आहे ते. हा, त्याचं ठेवून द्या. काय टाकून द्या. त्याच्यात पिशवी आहे. काल आमच्या लोकांकडून तुम्हाला त्रास झाला तिथं. अतिक्रमण काढलंय म्हणून आम्ही अतिक्रमण काढलं म्हणून आलो नाही, तर तुम्हाला जो त्रास झाला तुमची जी तिथे हॅरॅसमेंट झाली म्हणजे तुम्हाला जे अपमान सहन करावं लागलं त्याचं आम्हाला सुद्धा कसं तरी वाटलंय. म्हणजे आम्हाला सुद्धा बरं वाटलं की मला नाही कोणालाच पटणार आहे गोष्ट नव्हती. आम्ही ऐका तुम्ही आता रडू नका फक्त. काल जे झालंय आता ज्या गोष्टी झाल्या त्याला आम्ही तर आता त्याला काही करू शकले नाही. पण आम्हाला थोडं वाईट वाटलं, आम्हाला थोडं कुठेतरी आम्हाला सुद्धा 4 लोकांनी तिथे बोलले आम्हाला पण नाही का, तर त्याच्यामुळे आम्हाला तुमची भेट घ्यावीशी वाटली. आणि काल तुमचं काय जे नुकसान झालं असेल तरी आम्ही पुण्याची बाकी तुम्हाला मदत तुम्ही करायची इच्छा होती आमची, म्हणून इथपर्यंत आहोत आम्ही. तुमचे काय तुम्ही जे काल व्हिडिओमध्ये मला त्या नुकसान करून काही पैसे पण यायचे म्हणतो तुम्ही. आणि तुम्हाला ऐका नाही का, आणि एक साडी चोळी आणली आमच्या वतीने घ्या तुम्ही. मला आईने तिथे सांगितलं आमच्या की जाऊन भेट म्हणते आजी. आता मी तुम्हाला मागा पण सांगितलं तुमची आमची जी उपस्थिती तुमची आमची परिस्थिती आहे वेगळी आहे. आज कोणाच्या काही कष्टाने कोणी चांगलं झालं असेल कोणाचं राहायला सांगलं काय, पण आम्हाला हे सगळ्याची गांभीर्य आहे आम्हाला. आमचे सुद्धा घरं असेच होते, आम्ही सुद्धा अशाच परिस्थिती तुम्ही थोडं खराब तुमच्या आशीर्वाद सांगायचे बरोबर. त्याच्यामुळे तुमच्या सांगायचं विसरणं आमच्या रक्तामध्ये नाही. आणि दुसरं पण ह्याच्या हेच चालू झालं आता ह्या निमित्ताने आपण इथं आलो हे सगळं बघितलं आपण नाही. बाकी पण काही कामं असतील काय असेल नाही का, नंतर पण इथून पुढे तुमचे काही वैयक्तिक कामं असतील किंवा तुमच्या सगळ्यांचे असतील तर कधी सांगत चला आम्ही याच्यासाठी तिथं बसलेलो आहे. त्याच्यामुळे कुणाचं आमचं असं होऊ नये की त्या नगरपालिकेच्या कुणीतरी एखाद्या कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीचं वागले तर आम्ही सगळे चुकीचे. इथून निघतो आम्ही नगरपालिकेत जायचं.
माझ्याकडून पण आता तुम्ही काय दिसतात हे मला माहित नव्हतं. मला जे करता आलं ते मी करतो. मी तुमच्याकडे 100 किलोमीटर दुरून आलेलो आहे. मी काही इथला नाही आहे. आपले इथलचे नाहीत. मी काही राजकारणी नाही आहे आणि मी कोणता काय म्हणतात मोठा माणूसही नाही. शेतकऱ्याचं पोरगा आहे जे तुमच्यासारख्या माणसांवरती अन्याय झाल्यानंतर लढतात तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी. तुमच्या जखमांवरती मलम लावण्याचं आम्ही थोडंसं काम करतोय कारण की जखमा खूप मोठ्या आहेत, त्या अशा भरून निघणार नाही. ते तुझा व्हिडिओ बघून आले अख्ख्या महाराष्ट्राच्या लांबून आले हॅरेसमेंट केलं गेलं त्याच्यावरती न्याय देण्याचा मी 100% प्रयत्न करेन. माझ्याकडून हे साडी चोळी आहेत आणि ही छोटीशी एक मदत खाली राहू दे. खाली ठेवा खाली ठेवा. हातात. नाही नाही हा तसं नाही तसं तसं नको, तसं नको. हातात घ्या, हातात घ्या, हातात. तसं नको. मी तुमच्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना जाब पण विचारत आहे. विचाराच तुम्हाला लागलं. जागा उपलब्ध करून देण्यासाठी पण मुख्याधिकाऱ्यांना बोलत आहे आणि तुमच्यावरती ज्यांनी कारवाई केली आहे, ज्यांनी तुमची हॅरेसमेंट केली आहे त्या व्यक्तीवरती पण कडक कठोर Yes, शासन sir. करण्याचा आम्ही तेच पाहिजे, बाकी काय नाही. कोण युक्ती ती आता साहेबांनी तर सांगितलं त्यांच्याकडे सत्ता आहे पण याच्यामध्ये प्रशासनाची चूक आहे, राजकारण्यांची नाही. प्रशासनाने दिलेल्या आदेशानंतर तुमच्यावरती जी काही गोष्ट आपापलीची झाली कालची ती अख्ख्या महाराष्ट्राने बघितली ते आमचं हे बघून आमचं 100 किलोमीटरवरती पोटामध्ये कालवतं आणि त्याच्यामुळे आम्ही आम्ही सगळे कायम सोबत काळजी करत नाही बरं का. काळजी करायची परिसरातले कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आम्ही. तुम्हाला ह्याला बोललो मी तुमचे बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आम्ही. तुम्ही जे घाबरला तर घाबरू नका. नाही ना, केलंच तसं त्यांनी घाबरलं. आणि हा, आम्ही आहेत तुझ्याला असं तुम्हाला कोणीही काही करणार नाही. तुम्हाला हात लावणाऱ्याचे तुम्ही पुढचं बोलणार नाही. त्यामुळे घाबरायचं काहीही कारण नाहीये. काहीही संबंध नाही कोणाला घाबरायचा. अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. आमच्यासारखी तरुण पोरं तुमच्या सोबत. काळजी घ्या स्वतःची. गोळ्या खा. काय म्हणतात ना गोळ्या खा व्यवस्थित टाइमला. त्याचसोबत काय म्हणतात ना नगरपालिकेमार्फतच यांना एखादी जागा उपलब्ध करून द्या ते तुमचं ते व्यवसाय करू शकेल. कारण की आपण दिलेली आजची मदत महिनाभर पुरेल पण उद्याचं भविष्य सगळ्यात महत्वाचं असतं आणि काम करणं काम करणं गरजेचं आहे. या वयात त्या काम करतायत त्यासाठी हॅट्स ऑफ आहे. सगळ्यात पहिलं. काळजी घ्या आजी. येतो तुमच्यासाठी नगरपालिकेकडे पण जातो. एक सेकंड बॉस. फोटो घ्या ना एक पण. एक सेकंड बॉस. हुडके मध्ये फोटो घ्यायचा चालू करायचं काढले परसू जातो संवेदनशील बरोबर. म्हणून इथं परसू ये बरोबर. सगळेजण काढून बाहेर चालू आपण बाहेर फोटो काढू. बरोबर. सफोकेशन होते हो. सगळ्याला. हो. एक ते घर दाखव आजीचं सगळं महाराष्ट्राला बघू दे. इथे येतो. पडलेला व्हिडिओ पहिल्यापासून परशुराम सर हा चल. फोटो नाही करणार काय करणार. एक मिनिट आता थोडं भाई आलं बाबा. हे बी तुम्हाला लय उत्साह नाही. एक मिनिट.
एक मिनिट काय चाललंय मीरा? एक सेकंड सकाळी चालतो मला रात्र झोप नाही सकाळी अर्ध सामान घेऊन दिलं सकाळी 6-7 लागले गाडी घ्या तेच म्हणजे कसं असतं माहिती का, अतिक्रमण हा चुकीचा प्रश्न आहे. म्हणजे अतिक्रमण करणं त्याचं समर्थन नाही करू शकत. पण सगळ्यांनी